गिरनार हे भारतातील असं एकमेव पवित्र स्थान आहे जिथे गरीब श्रीमंत मोठा लहान असा कोणताही भेदभाव नाही. सगळ्यांनाच समान कष्ट करूनच महाराजांपर्यंत पोहोचावं लागतं. फक्त एवढंच, कोणाची परीक्षा खूप कठीण असते तर कोणाची थोडी कमी. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोमनाथ येथे भगवान शिवांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गिरनारच्या दिशेने. साधारण 2 ते 3 तासांचा प्रवास करून आम्ही गुजरातमधील जुनागड येथे पोहोचलो. राहण्यासाठी भक्तनिवास बघत असतानाच दूरवर एक लखलखणारा भव्य असा पर्वत नजरेत भरला. तोच तो गिरनार पर्वत. जणू काही तो आधीच सांगत होता, मी साधा आणि सरळ नाही, तयारीनिशीच या बरं का. अगदी पर्वताच्या पायथ्याशीच मंगलनाथ बापू नावाचा भक्तिनिवास आहे. इथे राहण्याची व्यवस्था खूपच छान आहे. स्वच्छ रूम्स, शांत वातावरण आणि 2 ते 3 लोकांसाठी योग्य रूम्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे 24 तास गरम पाण्याची सोय आहे, जे रात्री दर्शनासाठी निघताना खूप उपयोगी पडतं. याशिवाय नरसिंह मेहता भक्तनिवास हे सुद्धा राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. रूमवर पोहोचून थोडं फ्रेश झालो आणि मग आम्ही जेवायला निघालो, कारण माहीत होतं की रात्री लवकरच साधारण 1 ते 2 वाजता गिरनारची चढाई सुरू करायची आहे. मंगलम भक्तनिवासच्या अगदी शेजारीच साधं, सात्विक आणि खूप चविष्ट जेवण मिळतं. साधारण 120 रुपयांमध्ये 2 भाज्या, खिचडी, पोळी, भाकरी म्हणजेच रोटला, कढी, ताक आणि हे सगळं अगदी अनलिमिटेड असतं. जेवण खरंच खूप स्वादिष्ट होतं. गिरनारला जाणाऱ्यांनी हे नक्की ट्राय करावं. पुढचा प्रवास आता फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही होता. पुढील माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणून फॉलो करायला विसरू नका. जय गिरनारी.